भोले बाबा का बुलावा आया है, चलो निकलते। आठवले बाबा महाकाल उज्जैन महाकाल ओंकारेश्वर आम्ही चालले आम्हाला नीट नाही ना नीट हान भावांनो गणपती मंदिर कुठे येतं ना माहिती कुठलं तुम्ही काहीच माहिती घेतलं कसं येतं आता ये कोणता मार खातील बाबा भाई आम्ही कुठल्या मंदिरामध्ये आलो कुठल्या मंदिर माहिती नाही हे बघा सगळाच आहे इथं हे बघा नर्मदा माता 4 धामदेवता 3.5 शक्तीपीठ 12 ज्योतिर्लिंग तुमच्या घरा मस्करी करता नमस्कार मित्रांनो मी दक्षिण चिंगोले तुम सगळ्यांना स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये मागचा टायल इग्नोर करा का तो मला ठेवले कपडे सकाळचा टाईम आहे तो सकाळचे 4 वाजले आणि आता परत एकदा रात के 6 जागे झालेले आहेत आणि म्हणजे मी रात का 6 जायला निघलो कुठे ते तुम्हाला आता पुढे हळूहळू समजतच सगळा पण इन शॉर्ट मी सांगतो ही ट्रिप आपली आहे राजस्थानची आणि किती दिवस चाललो काय आहे सगळं तुम्हाला हळूहळू समजेल जसे ब्लॉग येत राहतील तसं समजेल तुम्हाला पण आता आपला पहिला स्टॉप आहे सध्या उज्जैन महाकाल भोले बाबा का बुलावा आया है, चलो निकलते। तर आता निघायची तयारी आहे सगळी आपली पोरं अख्खी ना वाट बघतात माझी पण मी सध्या इथं शूट म्हणावं घेतलं मी कारण की व्लॉग महत्त्वाचा आहे त्यांना पहिले बोललो व्लॉग महत्त्वाचा नाही तर तुम्ही मार खाल सगळी बस चला निघायची तयारी आहे आधी निघतो पटकन जास्त टाइमपास करणार नाही आणि हा व्लॉग आपले कंटिन्यू येतील म्हणजे जर वेदांनी म्हणावं घेतला तर कारण की त्याच्यावरती सगळ्या एडिटिंगची जबाबदारी सोपवणार आहे मी या ट्रिपची मी ट्रिपला असणार आहे तो घरी असणार आहे सगळे एडिट करेल पण कंटिन्यू येतील ब्लॉग एक दिवस 2 दिवस आड जाऊन येतील पण येतील भाई कंटिन्यू सगळे येतील भोले बाबा का बुलावा आया है, चलो निकलते। चला निघतो आधी कारण की वेळ झाली मला कॉल येतात झाली कधीपासून पण मी एक्सेप्ट केला नाही कारण की व्हिडिओ महत्वाची आहे चला देखते रहो आणि जे पण चॅनल नवीन असतील ते पटावर सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक करा चॅनलला व्हिडिओ लाईक करा चला भाई सकाळी 6ला काय रस्ता आहे रे यार हो आज असं वाटतं की रस्ता किती मोठा आहे जे भिवडी पब्लिक असेल ना त्यांना माहिती आहे रस्ता काय आहे आणि ते दिवसा काय ट्रॅफिक असते ते खतरनाक अवस्था असते एकदम पण आता सध्या इतका अख्खा मोकळा आहे ना आई शपथ सांगतो ड्रायव्हिंग करायला मजा येते एकदम भारी काम आहे असं वाटतं पण सकाळी इतकी खतरनाक ट्रॅफिक असते ना काय हिशोब नाही रस्त्याचा यार आता जरा मस्त वाटते भावांनो आता अजून पण ट्रिप पण चालू झाली नाही कधीपासून ना जवळजवळ ना 4 ते 5 वेळा सामान काढले आहे का सध्या आम्ही आहे आमच्या भिवंडी बायपासवरती आमच्या एक मित्राची वाट बघतो तर इथं ना जो कधी सामान काढाकाढी चालू आहे 3 वेळा सामान लावलं 3 वेळा नाही इथं 2 वेळा काढला म्हणजे 5 वेळा झालेला आहे अजून बघा जरा किती वेळा सामान काढतात सध्या अरेंजमेंट आणि मॅनेजमेंट बालाने घेतले बघू ना ही बघा त्या ट्रेकिंगच्या बॅगी सुशांतीच्या बॅग या आणले सुटकेच आणले ए अर्धा पाण्याच्या वाटलं पाया खाली टाक ना माझे सुटा झाल्या बसवल्या सगळ्यांच्या बॅगी बसलेल्या मॅनेजमेंट करायचा फायदा होला काहीतरी हा MBA केलं गेला असं वाटलंय काहीतरी का शिक्षण घेतले शिक्षण फुकाडणं गेला तरी MBA चा फायदा दिला चल बाकी आता पॅक करा चला आव्हान दो आणि त्यांच्या बहिणींदो निघतो आपण हा हे हार लावला का यस हार पण लागलेला आहे हे बघा इथं मस्त की टॉपचा हार आलेला आहे आणि आता नारळ फिरून मस्त की शुभ सुरुवात करून टाकू गणपती बाप्पा मोरया आठवले बाबा महाकाल उज्जैन महाकाल ओंकारेश्वर आम्ही चालले आम्हाला नीट नाही ना नीट हान अवनीत प्रार्थना प्रवास सुखा जाऊन दे हीच गणपती बाप्पा आणि महाकाल चरणी प्रार्थना चला तर नारळ करून सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया हा फास्ट ट्रॅक आहे ब्रँडिंग फास्ट ट्रॅकची रील काढ कुठल्या ब्रँडला प्रमोट नका करू घे चल मार दाब या हे त्यांच्या हलवा लागेल दाखवायला लागतं उगाच नाही पेट्रोलवाला बरोबर नाही चोरू कर नाही नको दाब लॉक लागले ना यो लॉक आहे बघ ना लॉक लाव लॉक लाव तो
हा लागला बस जाऊ दे गाडी. अहो ना आपण त्या दिवशी गेलो होतो डॅश कॅम घ्यायला, गाडीने लावलेलं आहे. मेमरी कार्ड फक्त टाकायची बाकी आहे, मेमरी कार्ड टाकून झालं. चला या. अरे हे बघ, म्हणून सांगतो ब्लॉगवाल्यांना बरोबर घ्यायचं नसतं. या अशा छोट्या छोट्या गोष्टीला ब्लॉग करा, या करा, त्या करा चालू असतं. खर्च केले का आता दाखवायला लागत, तिकडे पैसा वसूल होणार आहे. त्या पण येतो. ठीक आहे, चल खर्च केले म्हणून माफ केला. थँक्यू. अरे थँक्यू. ये इकडे. ते बघा यो डॅश कॅम आम्ही लावलेला आहे. कुठला आहे, वन कॉर्ड काहीतरी वाटतं, काय कंपनी आहे. घाल हे थांबा रे, कशी आहे नक्की, अशी आहे का उलटी आहे? ई, आई, एक तर काम करा, नीट कर. तुझी बाई भरली जी. माझा विषय बोलला. टाकू का? हा टाक. जय गणपती बाप्पा. जय गणपती बाप्पा. अरे थोडी दाब. अरे दाब ना. बिल होते का हा ओली नाही ओली ना, दिसते तुला चिन्ह बघ बघ. हा चिन्ह आले. हा तर बघा यो डॅश कॅम जो आहे ना, यो आपल्याला पडला काहीतरी 5.5-6 हजार पडला ना. नाही मग 8,000ला. हा नाही राव रे भाई, कोणाला घ्यायचं असं तर घ्या बिंदास. चांगला आहे यो, म्हणजे बघा HD क्लिअर आहे, HD आहे. तुम्हाला मी HD तो हा तुम्हाला फोटोज पण दाखवले. दाखवते मोबाईल HD म्हणून दिसते ना. या दाखव ना कसा क्लिअरिटी त्या हा, ठीक आहे. HD बोलते. अरे ही काय बरोबर ना. दाखवते या साईडचा. ही बघा, ही क्लिअरिटी बघा, ही बघा लाईट तुम्हाला दिसतं का माहित नाही, पण ठीक आहे, चांगलं आहे. पण चांगलं आहे. रेडबुल नको राम ना, तवरा नको प्रमोशन. हा दिसतं ना, काय हे बघ ना, रेडबुल. हे बघा रेडबुल. ही कुठं आहे रेडबुल? यो थांब, काचा रेडबुल? यो बाजागला. नको का एवढा टॉपची, एवढा पण या नाही. भावानो, गणपती मंदिर कुठे येतं? गणपती मंदिर नाही माहित कुठलं तुम्ही? तुम्हाला काहीच माहित नाही घेतलं, मग कसं घेत राहता? मार खाल कुत्र्या का मार खाल, साधारण मारणार कुत्र्या का मारतील. कोणता मार खातील, हे कोणता मार खातील बाबा, काय बोलून पाहिजे नाही. कुठं जायचं आता? आता इतर कोणला तरी चल विचारलं ना. आमच्या माणसाने आम्हाला आणले इथे, सांगतो विघ्नेश्वर आपला, सॉरी कुठला, इच्छापूर्ती. पहिली इच्छापूर्ती. हो दादा, गणपती मंदिर कुठे येतं? गणपती मंदिर नाही, आपण वेगळे ग्रह होले असं मला वाटते. एक ही लोक वेगळी आहे. नाही लेफ्ट सुनीला का वाद. हे सुशांत आणले कुठं नक्की? मी गाडी स्टेअरिंग तुझ्या हातानं. अरे मग मॅप तुझ्या हातात आहे ना. गाडीवालं प्रत्येक गावात गणपती मंदिर असते. हा ते याच्यामध्ये यो गावात नाही, तुला जर गणपती मंदिर पूजे ना, तर आमचे गाव बनेल. गावकडे मॅजिक. तू हेच गावाने होतं तर आमचे गाव म्हणलोस तू ना. इच्छापूर्ती गणपती मंदिर पहिले बोललो नाशिक मधला. नाशिक मध्ये गौसो आलो आम्ही, आणि सोसायटी मध्ये घुसवलो यांनी. भाई आम्ही इथे ना कुठल्याही मंदिरामध्ये आलो, कुठल्या मंदिर माहिती नाही, पण हे बघा सगळाच आहे इथं. हे बघा, नर्मदा माता, 4 धामदेवता, 3.5 शक्तीपीठ, 12 ज्योतिर्लिंग. तुमच्या घरा मस्करी करता देवांची. देवांची मी माझा काय मत माहिती आहे का? आपण चालले ज्योतिर्लिंग करावं तिकडे ना, मायाच ना, मग घरात जाऊ ना. खाटूशा कामच करला, सुट्ट्या घेतल्या द्या. कॅन्सल करो भाई, कॅन्सल करो, कॅन्सल भाई. मग एक काम करू, त्यांच्या गोव्याला जाऊ. गोव्याला जाऊ. बघा सगळाच आहे, मस्त बनवले अख्खा. भाई जाम डेंजर काम आहे, म्हणजे सगळा बंद आहे. समजा आम्ही इतका लवकर आलो, आम्ही किती वाजता पोहोचलो बघा इथे, 10 वाजता आलो. कुठं आहे आपण सध्या? नाशिकमध्ये ना, नाशिकमध्ये आहे कुठलं तरी मंदिर वाटतंय. भाई इथं 4 धामान, पण ते तर शूट करणार होतो, पण इथे हे बघा दिसले. ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्य. जगन्नाथपुरीची आठवण झाली. सगळे मंदिर आहेत 4 धामचे, आणि सगळे ज्योतिर्लिंग सगळे आहेत. तर आताच भाई काल का परवा दिवशी मी स्टोरी ठेवली होती फक्त इंस्टाग्राम, आणि आत्ता समोर दिसलेले आहेत जगन्नाथ भगवान. आठवण आली, गेलो.
हा बघा भाई, हा मंदिर आहे जनशांतीधाम, ओझरमध्ये आहे. तो गणपती बाप्पांचा जो ओझर गाव आहे ना तो नाही, हो दुसरा आहे, ते नाशिकमधला आहे. तर इथं आले ना तर व्हिजिट करा, मस्त आहे, भारी आतमध्ये बघण्यासारखं आहे. शूट जास्त केला नाही, कारण मंदिरामध्ये शूट कसा अलाउड पण नसतो आणि करायला पण नाही पाहिजे असं वाटतं. कंठ मिसळ आहे ना, मिसळ हा आहे नशी स्पेशल थाली. बंद आहे काय मिसळ कट्टा? मिसळ कंठ हे योच आहे. हा भाई भेटली, 1 घंटा आम्ही कसं मिसळ शोधता कधी असून हे बघा 11:15. ए थांब कंट्रोल मिसळची बाई आमची मुंडी बाकी होती, मुंडीचे 2 डबे बाकी आहेत. ही मिसळ आम्ही शोधत एक काम कर ना, हे मिसळची मुंडी खायची, 1 डबा पावाशा माच करू नका. चला मिसळ भेटले. आई ही मिसळ आम्ही ना इतका शोधत आलो ना, शेवटी आमच्या सुशांतला प्रश्न पडला की इकडचे लोक नाश्ता करतात का नाही बोलतात. चटणी वगैरे आपल्याकडे चटणी वगैरे घेऊन बोलतो, आपल्याकडे भेंडीला येतात काय. चप्पा भेटली बघा, सुकून मिसळ कट्टा. मिसळ कट्टानी गुरुदेव मिसळ कंठ. जाम भूक लागली यार, सकाळी 4 वाजता निघल्या, खतरनाक भूक लागली. हॉट नाही का खराब बोलताव, म्हणजे पडद्यांचे गेम केलेले झाले, पडद्या नाही गेल्या कामातल्या, नुसतं तोडतात नुसते मी. चला नाश्ता करून घेऊ जरा, जाम भूक लागली, खतरनाक भूक लागले. उपाशी मित्रमंडळ शेवटी पोचला. बाबा हे पापड आहे काय? हे भाडे राईस पापड आहे, राईस पापड. ही पण मटकी द्यायची टमरेल मध्ये बघा, सगळं स्टायपर सगळं. मिसळचा रिव्ह्यू हाय, भारी आहे, ठीक आहे. मूग मटकी आहे म्हणून आपल्याला सवय नाही मूग मटकीची, आपल्याला ते वाटाण्यावाली सवय आहे. शनिदेव मंदिर. चला मित्रांनो, दुपारी 3 वाजता मी थांबलो होतो जेवणासाठी, आणि आता मी तर जेवण करायला थांबणार आहे. आज आमचं दर्शन नाही ना, मग त्यामुळे आम्ही आज नॉनव्हेजचा प्लॅन केलेला आहे. हे बघा गॅस बी सगळं घेतले. A few moments later. धुळे, नाशिक, जळगाव, मध्य प्रदेश. कसा वाटला प्रवास? एकदम मस्त मजेशीर. 10 घंटे प्रवास, इथं बॉडी लूज पडल्यान. इकडं सगळ्यात जास्त आनंद यावी घेतलेला आपल्या ट्रिपचा. याने आम्हाला आनंद दिले. एकदम मस्त प्रवास झाला भाई, आम्ही एकदम सुखरूपपणे पोहोचलो MP मध्ये. अरे बघा किती वाजता पोहोचलो आपण. टोटल प्रवास किती केला आतापर्यंत? आम्ही जवळजवळ 450 किलोमीटर, 450 किलोमीटरचा प्रवास केला आम्ही, आणि आता फक्त 150 किलोमीटर फक्त राहिले वाटतं. 150 नाही, 120. आपला 420 होते. हा, आता आम्ही इथं जरा मध्ये थांबलो, इथं जरा चहा नाश्ता करायला. कारण म्हणजे थांबत आलो. तुम्ही बघला दुपारी मी जेवायला थांबलो, जेवलो सगळं बनवला. हा डीमार्टला थांबलेलो, सगळ्या वस्तू घेतल्या. नेक पिलो घ्यायची तर नेक पिलो भेटली नाही. आम्ही ना आता इथं थंडी बाई खतरनाक थंडी आहे, वातावरण एकदम थंड आलेलं आहे, इतका ना काही जाम डेंजर थंड आहे. हात कापतान थंडी आहे समजा इथं. पण आता बघू आतमध्ये उज्जैनमध्ये जेव्हा पोहोचू ना, उज्जैन ओंकारेश्वर ना आहे नाच, ओंकारेश्वर वाटतंच. आम्ही तिथं आज वस्तीला थांबू आणि उद्या सगळे दर्शन होणार. बघा तर आता आम्ही फक्त 120 किलोमीटर आहे, तर मस्त कॉफीचा मारा करतो आणि मग पुढच्या रस्त्याला कॉफीचा मारा, ये मारा. काय ते वेटिंग चार्ज लागेल मित्रांनो. आता झालो ओंकारेश्वर मध्ये, मस्त फ्रेश झालो येऊन. हे बघा आता सगळे मस्त तयारी केल्या, मेकअप केल्या. नाही म्हणजे मेकअप बाकी आहे, आणि इथं जेवण बनवता काम चालू आहे सध्या. बघा आमचा पंकज चिकले, इकडे बघ ना रे, नाव घेतले सारख्याला असणार. हा जेवण बनवत आहे, घाटत करपल. तर आम्ही आज आमचं दर्शन आहे ना, तर आम्ही सध्या म्हणून नॉनव्हेज खात लावले. आम्ही असं ठरवलं ना की आम्ही आता कंटिन्यू 3 दिवस ना ठीक आहे, चालेल. प्युअर व्हेज खाऊ. प्युअर गावरान व्हेज. हा व्हेज म्हणजे त्यामध्ये फ्रूटचा समावेश असेल, अशा काही बारीक सारीक गोष्टी, फ्रूट असतील उद्या काय आणि चिप्स. संकष्टी संकष्टी पण उद्या. संकष्टी पण ना इथं ना जास्त गर्दी नाही वाटतं आज ओंकारेश्वर मध्ये, कारण की आम्ही आता विचारलं ना टुरिस्टवाल्यांना, ते आपल्या रूमवाल्यांना, तर ते बोलले की तुम्ही बोलते एकदम परफेक्ट टायमाला आल्या, जास्त गर्दी नाही. किती मिनिटं दर्शन होईल? तो बोलला अर्धा 1 तास समज. मी बोललो पण आमची VIP आहे, ते बोलते मग 5 मिनिटांनी. शाबास बेटा. हा आम्ही आमच्या भिवंडीचे खासदार, त्यांचा आम्ही लेटर घेऊन आलो. भिवंडीचे खासदारांना नाव म्हणजे बाल्या मामा खासदार लेटर मुळे आमचं दर्शन लवकर होईल. VIP पास घेऊन आलो त्या मुला.
तर आता उद्या दर्शन घेऊन डायरेक्टली इथून निघू आम्ही उज्जैनला. तर आम्ही जितके लवकर इथून म्हणजे फ्रेश होऊ आणि निघायचा प्रयत्न करू तितका चांगला आमच्यासाठी नाही का. भस्म आरती. महाकाल इकराल शंभो. कधी बस कसा गेला ही भस्म आरती. घाट आरती असं सगळा तुम्हाला उद्या दाखवून सगळा जैसलमेरची आतुरता आहे पुराणा. बंडल आणलं का नाचू तुम्ही नाचणार आहात? नाचणार तो आहे मग तुम्ही काय करणार आहात? पैसे उडवायला बंडल आणल्या भाई आम्ही पैशाचं बंडल आणलं नुसतं. देवदर्शन आहे देवदर्शन आहे. तुमचं काय चाललंय वेगळंच काय ना काय देवदर्शन आहे. 3 दिवस त्यांची प्लॅनिंग करा ना. तुला त्या भारी वाटते सांगे मी. चला बाकी तुम्ही बघत राहा देखते हे. आता आम्ही आता जेवतो पडापट आणि आता झोपून घेऊ लवकरच. उद्या जायचं आपल्याला.